महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच 12वीचा निकाल जाहीर झाला। समर्थ विद्यालयातील विज्ञान शाखेतील आरिशा रहीम शेख या विद्यार्थिनीने 93% गुण घेऊन रामटेक तालुक्यातून अव्वल येण्याचा मान पटकाविला। सामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी आरिशा हिने डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त केली। तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरुजनांना दिले। त्याचसोबत याच महाविद्यालयातील युगांती गोपाल हटवार या विद्यार्थिनीला 90% घेऊन द्वितीय येण्याचा मान तिने पटकावला। समर्थ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रसाद किंमतकर, सचिव ऋषी किंमतकर यांनी आरिशासह गुणवंत व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या। श्री नरेंद्र तिडके महाविद्यालयातून विशेष कडबे यांनी वाणिज्य शाखेतून 75% घेऊन प्रथम येण्याचा मान पटकाविला। तसेच श्रीराम विद्यालयातून ज्ञानेश्वर कोल्हे या विद्यार्थीन कला शाखेतून 72% घेऊन प्रथम आला आहे। त्याचसोबत ज्ञानदीप कॉन्व्हेंट मधून संयुक्ता टेकामीने 72%, आदर्श विद्यालयातून कला शाखेतून मीनाक्षी गुरनुले हिने 74%, याप्रमाणे तालुक्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होऊन त्यांनी तालुक्याचा नावलौकिक वाढविलेला आहे। MCN न्यूज मराठीकरिता राकेश मर्जिवे, रामटेक। मी समर्थ ज्युनियर कॉलेज या शाळेत शिकली आहे। मला 92.67% मिळाले आहे सायन्स मध्ये। प्लसची होप होती, मला 93 एवढे पर्सेंटची होप नव्हती। मी यामध्ये खूप श्रम केला आहे, म्हणजे कॉलेज पण पूर्ण केला आहे, कधी बंक नाही मारला कॉलेजला आणि क्लास पण पूर्ण केले आहे। आणि जे सेल्फ स्टडी आहे त्याला जास्त भाव दिला मी, कारण मला 10वी पर्यंत कुठेच क्लास नव्हती। मी 11वी 12वी मध्ये क्लास लावली आहे। मी म्हणजे स्टार्टिंग पासून, म्हणजे कोणी मुलं कसे करतात की 12ची परीक्षा आहे म्हणजे 1 महिना आधी वाचतात, पण मी हे स्टार्टिंग पासून वाचलं की मला हे सिलेबस टार्गेट ठेवलं होतं महिन्याचं की हे सिलेबस मला यावेळी कम्प्लीट करायचं आहे। म्हणजे मॅथ्सची पूर्ण प्रॅक्टिस, सायन्स म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स यांचे पूर्ण न्यूमेरिकल, थेअरी वगैरे हे मी पूर्ण टार्गेट सोबत ठेवून पूर्ण केलंय, महिन्याचं टार्गेट ठेवून। माझे पहिल्यापासूनचे एम MBBS होते, पण आताही माझे एम MBBS आहे। मी म्हणजे आतापर्यंत तर स्टेट बोर्डचं वाचलं, आता 1 वर्ष ड्रॉप घेतलाय मी नीटची प्रिपरेशन करण्यासाठी। त्याच्यासाठी पण माझं एक टार्गेट आहे 650 प्लसचं। मी 10वी ज्ञानदीप कॉन्व्हेंट या शाळेतून केली आहे, तेव्हा मला 91% होते आणि आता मला 92.67% आहे। हे माझी यशाचे श्रेय माझे वडिलांना, आईला, गुरूंना आणि शिक्षकांना आणि माझे फ्रेंड्सला देणार आहे। पूर्ण सहकार्य केले, म्हणजे कधी मला टोकलं नाही, हे करू नको ते न करू नको। घरचे कामं पण कोणी माझ्या आईनं कधी घेतले नाही माझ्याशी। मला आज स्वयंपाक पण करता येत नाही। माझ्या वडिलांनी पण मला सपोर्ट खूप केला आहे। कधी मला कोणता डाऊट असेल तर त्यांचे जे म्हणजे ओळखीचे असेल त्यांच्या म्हणजे उनके साथ कॉन्टॅक्ट करके मुझे उन्हें डाऊट क्लिअर करा है। कोणी राहत नाही, म्हणजे सगळ्यांमध्ये पोटेन्शियल राहते, फक्त ते म्हणजे जिथं यूज करायचं आहे तिथं यूज करायचं। टेक्स्टबुक जे आहे आपली स्टेट बोर्डची ती पूर्ण वाचायची, कोणावर डिपेंड राहू नका। आपलं जे डाऊट आहे, अगर कोणाला डाऊट आहे तर आपले टीचर्स आहेत त्यांना आपण विचारू शकतो। हिम्मत ठेवा की नाही आपण करू शकतो, असे तासपर्यंत होप ठेवा। यासाठी मी माझे पूर्ण प्रयत्न करणार आहे, जे मला माझे पूर्ण 100% देणार आहे यासाठी, डॉक्टरसाठी। आणि जे मी डॉक्टर होणार तेव्हा मी सगळ्यांची सेवा करणार आहे, असे माझे ध्येय आहे। उसने उसका अभ्यास किया, सब उसको जो भी डाउट है जो डाउट से मेरे क्लियर करती थी, फिर भी मेरे से नहीं होता था क्लियर, मैं दूसरे से कर लेता, फोन वगैरह करके उसको पूछताछ करके उसको डाउट क्लियर करने की कोशिश करता था। उसके बाद में उसके टीचर लोगों से उससे बात करता था, जो भी मिलता था उसको बस समझाने की ज्यादा कोशिश करता था। और कठिन परिस्थिति से इसका ये हुआ है पढ़ाई। सोया लक्ष्मी कॉटन में मैकेनिकल डिपार्टमेंट बॉयलर ऑपरेटर। बहुत बढ़िया लग रहा है, इतनी खुशी है हमको कि हम बता नहीं सकते। अभी सब जो भी है वो सब भगवान की देन है, अल्लाह की मेहरबानी सब जो है, बाकी सब ठीक है। उसकी इच्छा है, उस इच्छा से उसकी इच्छा के हिसाब से उसको डॉक्टरी फील्ड में डालने की, मेडिकल लाइन में आगे जो भी बनेगी वो उसकी किस्मत से नसीब से होगा। तो बयान नहीं कर सकती, मुझको बहुत तरक्की खुशी हुई है इसकी। पढ़ाई में बहुत 8 घंटे ज्यादा, पढ़ाई में 8 घंटे ज्यादा पढ़ाई करती, 8 घंटे ज्यादा पढ़ाई करती थी। बहुत मेहनत की मेरी बच्ची ने, बहुत मेहनती बच्ची थी। मैंने भी उसके साथ बहुत मेहनत की। मैंने कोई काम में उसको इसमें ध्यान में देनी नहीं दी, उसके साथ पूरा ध्यान दी। तो वही बोलना चाहती हूँ मेडिकल फील्ड में।
डॉक्टर बना दे।